ओम नमः शिवाय. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की महाराज, एक 5-6 महिन्यापूर्वी एका स्त्रीचा पती वारलेला आहे. ती विधवा झाली आहे आणि विधवा झाली असून तिने माझ्याकडे प्रेमाचा प्रस्ताव मांडलेला आहे. तर मी पुढे जाऊ का? तुमचे काही व्हिडिओ पाहून बऱ्याच वेळेस तुम्ही करू नका असं सांगितलं आहे. पण मग तुम्हाला विचारतो की ही योग्य राहील का नाही? तर तुम्ही मला थोडक्यात माहिती सांगणे. तर तुम्हाला एक माहिती महत्त्वाची सांगतो. अशा जी विधवा असतात, सगळ्याच खराब नसतात, पण काही आहेत. तर यांचा प्रस्ताव सुरुवातीला बऱ्याच जणाला असतो. काय असतं? त्यांना जी पतीच्या जीवावर राहण्याची सवय असते, घरातला जे कारभार काही असतो त्यांना सवय माहीत नसते. अचानक पती गेल्यानंतर बऱ्याचशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडतात आणि त्याच्यामुळं ते मानसिकदृष्ट्या अ, जरा कमकुवत झालेले असतात. त्यांना कुणाची तरी गरज वाटते. हं? त्याच्यामुळं एखाद्या विश्वासू पुरुष असावा असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळं त्याचा शोध घेऊन त्यांना अ, समजा प्रेमाचं नाटक म्हणा, काय म्हणा, त्याच्यामध्ये ते ओढतात. आणि पुरुषांना कळत नाही तेवढंच की आपण सहजरित्या त्यांच्या जाळ्यामध्ये अडकतो. एक भावूक होऊन किंवा खरंच अडचणीत आहे, आपण मदत करूया, असं करता करता आपण पण भरगच्च प्रेम करू लागतो की वाटतं की ती दाखवते म्हणून. आणि काय होतं, कालांतर वर्षे 2 वर्षानं काय होतं, तिच्या अगोदरची लहान मुलं असतात, जरा लहान असतं. आणि हे प्रकार जास्त 30, 35, 40च्या दरम्यानला महिलांमध्ये जास्त होतात. तर लहान मुलं असतात. त्याच्यामुळं तिला ती मुलाचं बघणं, पालनपोषण करणं अशा जबाबदाऱ्या असल्यामुळं ती कुणाचा तरी आधार घेते आणि आपण त्याला सहकार्य करून त्या मुलांच्या शिक्षणाबद्दल, अगर पुढच्या भविष्याबद्दल आपण पण काळजीपूर्वक बघतो, सहानुभूती दाखवतो. आणि जसे मुलं मोठे होतील, समजा 10वी-12वीचे झाले, तर पुढे सरकारकडे की ती थोडी-थोडी हळू बाजूला करते. कारण ती आता तिच्या दुःखातून परिपक्व झालेली असते आणि ती स्वतः चांगल्या प्रकारे कारभार करू शकते. हं? त्याच्यामुळं तिला पुरुषाची पुन्हा गरज वाटत नाही. पुन्हा ती बहाणे शोधते, की मला घरची भीती, मुलं काय म्हणतील, मुलांना माहीत झालं, अगर अमुक-नातलग काय म्हणतील वगैरे, वगैरे, वगैरे अशी बहाणे धुंडते. हं? हे वर्ष 2 वर्षातला कार्यक्रम. जरा थोडं तिला परिपक्व झाली ना, जरा हिंमत आली तिच्यामध्ये जगण्याची. मग ती विसरून जाते, नवऱ्याचं दुःख बी विसरून जाते. तुमच्या ह्याच्यामुळं तिच्यात एक आत्मविश्वास येतो आणि मग ती स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभा राहिली, की तुम्हाला डिच्चू करते. अथवा एखाद्या वेळेस तिच्या जीवनामध्ये तुमच्यापेक्षा चांगला पुरुष पण येऊ शकतो. कदाचित पैसेवाला येऊ शकतो. काय जे असेल की त्यावेळेस सुद्धा तुम्हाला डिच्चू करू शकते असा. सहजरित्या बाजूला काढते. तिला त्याच्यामध्ये काही वाटत नाही, दुःख वाटत नाही, काही वाटत नाही. त्याच्यामुळं मी एक सल्ला देतो तुम्हाला, की अशा भानगडीत तुम्ही पडू नका. विधवा आहे ना, लय थोडंसं सहानुभूती दाखवा, पण पूर्ण जीव ओवाळून काही टाकू नका. कृपा आहे सांगतो. तुम्ही जीव ओवाळून टाकतान, अतिप्रेम करतान, तर उद्याच्याला तिनं दगा दिल्यानंतर तुम्हाला मानसिक ताण येईल. तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही अजिबात बाजूला सरा म्हणून असं नाही म्हणत, पण एवढं हातचं राखून राहा. कारण पूर्ण दिल देऊन टाकला ना, तुमच्या बायका पोराच्या तोंडातला घासला तिकडं तिच्याकडे, तर तुम्हाला दोन्हीकडून बी शाप लागेल. त्याच्यामुळं विचार करा आणि अशा गोष्टीत थोडा हात राखून राहा. तुम्हाला सहकार्य करायचं ना, अडचणीत करू शकतात. सहकार्य करा, प्रेम करा, काही म्हणत नाही. पण पूर्ण सगळं तिच्यावर अवलंबून राहू नका, कारण ही कधीही दगा देऊ शकते. अशा बायांचे खूप उदाहरण आहेत.
त्यांचं लहान मुलं मोठे होतं चांगलं, त्यांचे स्वतःच्या पायावर चांगल्या हिंमतीनं पोरं करायसारखे सगळं व्यवस्थित झालं की बरोबर ढकलून देतात दुसऱ्या. ते पुरुषानं स्वतःच्या बायका पोराचा विचार न करता ह्यांच्या प्रेमात पडल्या असतं, हिच्यासाठी काहीही केलं असतं आणि मग घरकाना घाट का होऊन बसतं. घरी बी त्याला किंमत देत नाही, इकडे बी हिनं तर काढूनच टाकलं असते. हे मध्येच भोपळा लोंबत बसतो, हेतना ना तेतन माकड तमाशात म्हणल्याने. त्याच्यामुळं पूर्ण विचार करा, घराकडे दुर्लक्ष करू नका आणि हिच्यावर लय अवलंबून राहू नका. प्रेमात पडायचं तर पडूच शकतात, पण वरूपच्या जास्त लय डीपमध्ये जाऊ नका, कारण त्रास तुम्हाला होऊ शकतो. आलं लक्षात?